लहानपणापासून पोस्टर कलर वापरण्याची खूप आवड आहे आणि असेच 4-5 वर्षांपूर्वीचे पोस्टर कलरच्या बॉटल असतात ना, त्या आता माझ्या संपल्या. हे बघा, ही एक आहे, ही एक आहे, अशा भरपूर बॉटल्स आहेत. तर या ज्या अशा बॉटल्स आहेत त्यातल्या मी थोड्याशा बॉटल्स अशा स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत. ही बघा अशी. तर अशाच बॉटल पासून आपण एक छान डेकोरेटिव्ह पीस तयार करूया. या बॉटल्सना बेस कलर देण्यासाठी मी हा एक जेसो नावाचा कलर घेतलेला आहे. तर मी ही बॉटल रंगवण्यासाठी या स्पंजला कलर लावून घेतलाय आणि मी याला असं टॅप करून ही बॉटल रंगवणार आहे. कशी वाटली माझी आयडिया? छान आहे की नाही? तर या टोपणावर मी ही अशी पेन्सिल ठेवली आहे आणि मग ह्याच्यावरती मी लाईन काढली. असं केल्याने ह्याच्यावरची लाईन जी आहे ना ती एकदम स्ट्रेट आणि छान येते. अशा प्रकारे मी ह्याच्यावरती अशा भरपूर लाईन्स काढून डिझाईन करून घेते. हे बघा, छान सोपा आणि सिंपल डिझाईन. तुम्ही पण हे डिझाईन काढू शकता. मी ह्याला ब्लॅक आणि व्हाईट कलरचं केलंय, पण आपण ह्याला कलरफुल पण करू शकतो. प्रत्येक बॉटलवरती मी एक वेगळं डिझाईन काढले. तर या बॉटलवरती मी व्हाईट कलरचे स्पॉट्स देणार आहे. हे बघा, आपल्या बॉटल्स रंगवून रेडी आहेत. तर हे आहेत आपले मिनी फ्लॉवर पॉट्स. झालेत ना बॉटल्स? पण हे फ्लॉवर पॉट्स मोकळे कसे ठेवायचे? म्हणून ह्याच्यामध्ये मी छोटी छोटी फ्लॉवर्स केले. या फ्लॉवर्सचा शॉट्स मी आधी टाकलेलाच आहे, तर तुम्ही बघितला का? तर हे असे दिसतात आपले फ्लॉवर पॉट्स. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा. बाय.